पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे ठरली असल्याची माहिती समोर आली आहे। मंगळवारी रात्री झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत 10 ते 12 जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली। रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांची नावे फायनल करण्यात आली असून ही नावे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत। वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोर कमिटीची बैठक रात्री पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 12 प्रमुख नेते उपस्थित होते। भाजपच्या कोर कमिटीची बैठक मंगळवारी रात्री पार पडली। या बैठकीमध्ये अनेक नेत्यांच्या नावावर चर्चा झाली। राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा होत आहे। कोर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीत चर्चेला जाणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन या नावांची चर्चा करतील। त्यानंतर या नावांवर शिक्कामोर्तब केला जाईल। 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावे जाहीर केली जाणार आहेत। रामदास आठवले यांची टर्म संपत आहे, त्यामुळे रामदास आठवले यांना मित्रपक्ष म्हणून भाजपच्या कोठ्यातून संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे। दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्या जागेवर मागच्या वेळी पंकजा मुंडे या निवडणूक लढल्या होत्या, त्यामुळे प्रीतम मुंडे यांना राज्यसभेची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भागवत कराड यांची देखील टर्म संपत असून त्यामुळे त्यांना देखील पुन्हा संधी देतात का ते पाहणे महत्त्वाचे ठरते। धैर्यशील पाटील, रावसाहेब दानवे यांचा देखील लोकसभा निवडणुकीवेळी पराभव झाला होता, त्यांची नावे देखील राज्यसभेसाठी चर्चेत आहेत। 10 ते 12 नावांवर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली। आता रवींद्र चव्हाण दिल्लीत जाऊन राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा करतील, त्यानंतर नावे फायनल केली जातील। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।